नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता रविराज, त्याच सोबत अर्जुन, सायली हे सगळेच जण बोलत असतात आणि त्याच वेळेला आता रविराज म्हणत असतात की आपण त्याला असं अडकवलंय की तो सुटू शकत नाही, पण तो सुटण्याचे प्रयत्न मात्र आता करत राहणार आहे, कारण त्याला काही झालं तरी आतमध्ये थांबायचं नाहीये, ही गोष्ट देखील तितकीच खरी आहे, असं देखील रविराज आता म्हणू लागतात. आणि त्याच वेळेला आता अर्जुनही म्हणतो की नको सीनियर, काळजी करू, तो इतक्यात तरी सुटणार नाही, पण महिप्त जो आहे तो का बर साक्ष देत नाहीच, मला मुळात कळत नाहीये, म्हणजे महिप्तने जर साक्ष दिली ना तर ती आपल्याला एकदम सही मानल्या जाईल असंही आता रविराजांचं म्हणणं असतं. सुमन म्हणते का माझी साक्ष खरी ठरली जाणार नाही का? सुमनला आता रविराज म्हणतात की हो, तुझी साक्ष खरी ठरली जाईल, पण तरी सुद्धा जेवढी महिप्तची आहे ना तेवढी नाही, कारण का महिप्तला त्याने सुपारी दिलेली होती. सुमन म्हणते मलाही बऱ्याच गोष्टी माहिती आहेत, मी सांगेन ना या सगळ्या काही कोर्टामध्ये त्यावर. आता रविराज म्हणतात की इतके दिवस या सगळ्या गोष्टी एकट्या सांभाळत बसलीस, स्वतःला त्रास करून घेत राहिलीस, पण एकाही शब्दाने तू मला बोलली नाहीस, त्यासाठी आता रविराज तिची माफी मागू लागतात. रविराज म्हणतात की खरंच आज जे काही झालेलं आहे ते फक्त आणि फक्त मेरेमुळे झालेलं आहे, आणि त्यामुळेच ना मला खूप जास्त त्रास होतोय तुझा, म्हणजे तुला काय काय या सगळ्या गोष्टीतून सफर करावं लागले ना, असंही तिला म्हणून तिच्या आता ते तिची माफी मागत असतात. त्याच वेळेला आता सुमन म्हणत असते की नका नका तुम्ही हे करू, खरं तर तुम्ही आमच्यासाठी खूप काही केले, असं सुमनचं असतं. तर दुसरीकडे मात्र आता सायली, अर्जुन जे आहेत ते सुद्धा या चर्चेमध्ये सहभागी असतात. सायलीला सुद्धा माहिती असतं की खूप काही बिचाऱ्या सुमन काकूंनी सहन केलेलं आहे. सुमन काकूही आता म्हणत असतात की हो, हे सगळं ठीक आहे, पण तरीसुद्धा मला असं वाटायचं की नेहमीच हे कधीतरी सुधरतील, पण हे कधीच सुधारले नाहीत, आणि त्यामुळेच मला हे दिवस बघायला लागले. आणि त्यावेळेला खरं तर ना मी अजूनही तोंड उघडलं नसतं, अजूनही यांच सगळं करत बसले असते, ऐकत बसले असते, पण ज्या वेळेला सायलीने मला पाठिंबा दिला ना त्यावेळेला मी बोलायला शिकले आणि माझ्यामध्ये धाडस आलं, याबद्दलही आता ती म्हणू लागते. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी ती बोलत असते तेव्हा मात्र रविराज म्हणतात की पण त्या सगळ्या कठीण प्रसंगात मी नव्हतो तुझी साथ द्यायला, याचं मला खूप जास्त वाईट वाटतं, असं देखील आता ती तिला बोलत असतात आणि तिला शांत करत असतात. दुसरीकडे प्रिया आणि साक्षी भेटायला गेलेले असतात आणि त्याच वेळेला प्रिया ही साक्षीला म्हणत असते की हे सगळं तू काय करून बसली आहेस, काय झाले, तू नेम का बोलवलेस. तर प्रियाला साक्षी सांगू लागते की एक प्रॉब्लेम झाला आहे की सायलीने मला बघितलेलं आहे, असं डाऊट येतोय, कारण मी एका रेस्टॉरंट मध्ये गेली होती, तिथेच सायली ही होती, आणि त्यामुळे मला थोडा डाऊट येतोय, असं आता म्हटलं जातं. त्यावर मात्र प्रिया ही खूप जास्त साक्षीवर भडकलेली असते आणि तुला गरज काही घराच्या बाहेर पडण्याची, असं देखील तिला आता टोमणे मारत बोलत असते. जेव्हा हे सगळं काही ती बोलते ना तेव्हा मात्र साक्षीला आठवतं की आपल्याला अण्णांनी सांगितलेलं आहे की काही झालं तरी सुद्धा विश्वास हा कोणावरच ठेवायचा नाही, अगदी या प्रियावरही नाही, म्हणूनच ती थोडं बाजकळत असते. पण नंतर तिला शेवटी आधार कोणाचा असतो, प्रियाचाच असतो, कारण नागराजही नसतो, त्यामुळे प्रियाशी तिला बोलावंच लागणार असतो. प्रियाला ती घडलेली गोष्ट सांगू लागते आणि त्याच वेळेला आता प्रियाला ती म्हणते की मला हे कळत नाही की तिने मला पाहिले का, कारण ती आणि मी समोरासमोर होतो, पण तसं तिला माझा चेहरा दिसेल अशी भीती वाटली, तस मी मास्क लावून घेतला. पण प्रिया आता साक्षीर ओरडत असते, तुला काय गरज आहे या सगळ्यामध्ये, तुला कळते का, असंही आता म्हटलं जात असतं. जेव्हा या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात ना तेव्हा मात्र आता साक्षी शांत असते. साक्षी म्हणते, अगं तुला तर त्यासाठीच तर बोलवलं आहे ना, तू जेव्हा
बोलशील तेव्हाच तर या सगळ्या गोष्टी होतील ना. तू जरा बोलून बघ ना, म्हणजे तुलाही समजेल. तूही बघ, जरा लक्ष ठेव सायलीवर, ती काय करते काही नाही. तेव्हाच तर आपल्याला बऱ्याच गोष्टी समजतील. असं देखील आता ती म्हणू लागते. हा त्यालाच मी पडलेली आहे ना, सगळ्यांकडे लक्ष द्यायला. आधीही तेच आणि आताही तेच. आणि जेव्हा असं सगळं काही म्हटलं जातं तेव्हा मात्र आता साक्षी म्हणत असते की नाही जमणार आहे का तुला. मग प्रिया म्हणते जमवावं लागणार आहे ना, कारण मला लक्ष ठेवच लागणार आहे. मीच तर सुभेदारांच्या घरात राहते. पण अगं, तुला मी सांगते, तू बाहेर पडू नको. तुला जे काही हवं ना ते घरी ऑर्डर करत जा. तिथे खात जा. बाहेर जायची काय गरज आहे, तुलाही माहिती आहे. पब्लिक प्लेसमध्ये जर कोणी बघितलं तर कितीला पडू शकल ते. तुझा तू फक्त फेस चेंज केला नाहीस, फक्त तुझं नाव आणि चेंज केल. तुझ्या फेसवरनं सरळ ओळखता येते की तू तीच आहेस. करून तुला कळते का आहे की तिला भारी पडणार आहे ते. असंही आता ती म्हणत असते. आणि त्याच वेळेला तिला विचारते सुद्धा ती की तू मला खरं खरं सांग की तू महिप्त माझ्या अण्णांना भेटायला गेली होतीस का. कारण आतापर्यंत तुला अण्णा कुठेत काय ते माहीत नव्हतं. नंतर तुला कळलं की ते जेलमध्ये आहेत. मग तू त्यांना जेलमध्ये भेटायला गेली होती का. तर साक्षी म्हणते की नाही, मी कसं बाहेर जाणार ना त्यांना भेटायला. तिथपर्यंत माझ्या जीवाला धोका आहे. तर प्रिया म्हणते तसं नाही, तू काही करू शकतेस. अण्णांना भेटण्यासाठी कोणतीही रिस्क घेऊ शकतेस. असंही आता प्रिया साक्षीला म्हणत असते. दुसरीकडे आता अर्जुन सकाळ झालेली असते आणि त्यामुळे त्याला जाग येते आणि तो बघतो तर काय, इथे अजूनही सायली झोपलेली आहे. सायलीचे डोळेही उघडले नाहीयेत. आणि आहास, माझी बायको अजून एवढ्या निवांत कशी काय झोपली, हा प्रश्न मुख्यते तिला पडलेला असतो. आणि जेव्हा हा प्रश्न पडलेला असतो ना, तेव्हा मात्र आता सायलीला तो उठवत असतो. सायलीला तो म्हणतो की व्हेरी गुड मॉर्निंग. आणि त्याबरोबर आता सायली म्हणत असते की आज तुमची मॉर्निंग एवढ्या लवकर कशी झाली. त्यावर आता अर्जुन म्हणतो की मी तर माझ्या नेहमीच टायमिंगवर उठलोय, पण तू मला झोपलेली दिसलीस ना, म्हणून मी तुला गुड मॉर्निंग करलं. मग आता सायलीच्या लक्षात येतं की उजेड तर खूप झाला आहे, म्हणजे सकाळ झालीय. आतापर्यंत नाश्ता तयार असतो, रांगोही तयारी झालेली असते. आता काय करायचं बापरे, खूप उशीर झालाय. असं बोलून ती पटापट सगळं काही आवरायला घेते. जेव्हा ती आता स्वतःचं सगळं काही आवरायला घेते ना, तेव्हा मात्र तिला आता कसं अर्जुन शांत करतो आणि तिला म्हणत असतो की नको नको इतकी घाई करू. अगं थांब, शांत हो. असं देखील आता तिला बोललं जात असतं. आणि तिला सांगितो अर्जुन, एक दिवस लेट चालतो. तसही काही तुला काही कल्पना, म्हणजेच त्याची आई जी आहे ती काही बोलणार नाही हे तिला माहिती असतं. मग आता अर्जुनला सायली म्हणत असते की माहिती मला आई काही बोलणार नाही, पण एखाद्या गोष्टीचा आपण इतकाही फायदा घेऊ शकत नाही ना. असंही आता सायली म्हणत असते. सायली जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलून दाखवते ना, तेव्हा मात्र आता अर्जुनही जरा तिची मस्करी करतो. दुसरीकडे आता सायली किचनमध्ये आलेली असते. सायलीला लेट झालेला असतो म्हणून सायली पटकन नाश्त्याला लागलेली असते. आणि त्याच वेळेला सायलीला कल्पना बोलत असते की अगं असू देई, उशीर झालाय म्हणून काही नाही. मग आता पटकन आहे ना, तिला अर्जुनचा डब्बाही करायचा असतो आणि त्यासाठी ती तिथे आलेली असते. मग आता किचनमध्ये जेव्हा प्रिया येते तेव्हा प्रिया ही आता म्हणत असते की चला, मी सगळ्यांसाठी आज नाश्त्याला काय बनवू, पोहे उपमा काय खाणार आहात कोणी ताई. तर त्याच्यापेक्षा मी एक काम करू का, मी सगळ्यांसाठी ना कॉफीच बनवते, थांबा. आणि असं बोलून ती किचनमध्ये येते आणि कॉफी करायला सुरुवात करत असते. कॉफीला ती सुरुवात करणार तितक्यातच आता कल्पना विचार करते की नको बाई, हिला जर काही बनवायला सांगितलं, हिला काही बोललो तर नक्की सेना ही सगळ्याची वाट लावेल. त्यापेक्षा ना नको, हिला आपण न काही बोललेलंच बरं, असाही विचार ना आता सुरू असतो. मग त्यामुळे ना आता म्हटलं जातं की अगं बाहेर तुझी रांगोळी काढायची राहिली ना सायली, तेवढी रांगोळी बाकी असेल तर हो, ती रांगोळी बाकी आहे.
मग आता जी प्रिया असते तिला सांगितलं जात की ज्या पटकन बाहेरन अंगणात रांगोळी काढली नाहीये तेवढी रांगोळी काढून घे, म्हणजे कसं घरही साफ होईल आणि सगळ्या काही गोष्टी होतील. आणि मग काय इकडे लगेचच विमल येते आणि मी म्हणते की हो बाहेर ना खूप जास्त पानही पडली आहेत, कचाची तीही उचलायचे आहेत, अंगणही झाडून काढायचे तेही राहिले, असं विमल सांगू लागते. त्यावर काळजी कशाला, आपली तन्वी आहे ना, तन्वी करेल सगळं काही, असंही आता म्हटलं जातं. आणि मग काय तन्वीला सगळ्या या कामाची जबाबदारी दिली जाते आणि मग तन्वीकडे ऑप्शन नसतो ना, तिला आता सगळी काम करावीच लागणार असतात, बाहेर जाऊन अंगण झाडणं आणि या सगळ्या गोष्टी. आणि त्यामुळेच ना आता ती थोडं का होई ना तयार होते, कारण घरात तर तिला काम इथे करायला भेटत नसतात. तर सायली ही कल्पनाला पुटपुटत असते की बरं झालं बाबा हिला काही बनवायला दिलं नाही, तर हिला काही बनवायला दिलं तर पुन्हा काहीतरी प्रॉब्लेम करून ठेवायची, त्यापेक्षा बाबा हिला न दिलेलंच बरं, नाही तर हिच्या हातचा कोण नाश्ता करणार, सगळ्यांना उपाशी राहायला लागेल, असंही सायली आता कल्पनाला बोलत असते. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी कल्पनाला ती बोलते तेव्हा कल्पनाही हसत असते. मग आता या सगळ्या गोष्टी कुठेतरी प्रियाने ऐकल्यासारखं होतं. प्रिया म्हणते की तुम्ही काही बोललात का, त्यावर आता सायली कसल्या तरी प्रेशर खाली आहे हे सुद्धा अर्जुनच्या लक्षात आलेलं असतं. आणि म्हणूनच अर्जुन त्या वकिलाबद्दल वकील पत्र घ्यायचं की नाही याबद्दल तो आता चर्चा करत असतो, पण त्यावेळेला त्याच्या तोंडातून एकही शब्द बाहेर फुटत नसतो, कारण त्याला कुठेही उल्लेख करायचा नसतो. तर वकील आलेल्या कारण ती त्याची पोरगी असते आणि त्यामुळेच तो शांत असतो. दुसरीकडे आता प्रिया वैतागलेली असते. प्रिया म्हणत असते की काय करू सगळ्या बाजूनी ना, माझं खरंच स्मरण झालंय, कारण मी प्रयत्न करते घरातल्यांच्या मनामध्ये जागा निर्माण करायचा, पण या घरातल यांना माझं काही पडलेलं नाहीये, सतत मला ते लोक बोलतात. आणि दुसरीकडे हा नागोबा, या नागोबाने जर तोंड उघडलं तर माझं काय होईल, मी आताही जो सुखान जगते ना तेही होणार नाही. इकडे तो माझा नवरा, तोही माझं ऐकत नाहीये, मला खरंच ना काही करायचं कळत नाहीये. तेवढ्यातच ना अश्विनी तिथे येतो. अश्विन तिथे आल्यावर लगेच प्रिया त्याच्या अंगचाटेला जायचा प्रयत्न करते, त्याच्याशी बोलायचा प्रयत्न करते. अरे तू कधी आलास, असं लवकर कसं काय आलास, असं सगळं काही ती बोलून त्याच्याशी नीट गोडी गुलाबीने वागण्याचा प्रयत्न करत असते. पण आता तोही तिच्यावर ओरडतो आणि तिला म्हणत असतो की ही साडी वगैरे नेसून ना काही उपयोग होणार नाहीये तुझ्या, कारण मुळातन तू तुझं वागणंच बदललं नाहीस. आणि त्यावेळेला आता प्रिया जी आहे ती म्हणत असते की अश्विन माझं चुकलं येणार आहे, मी सॉरी बोलते येणार रे, किती वेळा सॉरी बोलू, करणारे माफ. आणि तूच जर माझ्यासोबत असा उभा नाही राहिलास ना तर मलाच कसतरी वाटत रे, म्हणजे मी हरल्यासारखी वाटते रे मला, असंही आता ती बोलत असते. पण तरी देखील अश्विन जो आहे तो तिला काही केल्या माफ करत नाही, कारण त्याला माहिती की हिला एकदा जर आपण माफ केलं तर ही पुन्हा तसे कटकार्यस्थान करणार. जोपर्यंत आपण बोलत नाहीये ना तोपर्यंतच ठीक आहे, हिच्या आटोक्यात आहे, हिला जे काही बोलायचं आहे ते शांततेत आहे. त्यामुळे आपण आहे ना उगाच तिला माफ करायचं नाही, असा विचार अश्विनच्या डोक्यामध्ये येत असतो. आणि अश्विन जो आहे तो कसा बसा तिला शांत करायचा प्रयत्न न करता तिकडून बाहेर जायचाच निर्णय घेतो, कारण आहे ना तिला त्याला राग आलेला असतो, काही झालं तरीही सुद्धा ही खूप बेकार आहे. आणि त्यामुळेच ना आता तो तिकडून बाहेर पडतो. इकडे सगळी जण नाश्त्याच्या टेबलवर बसलेली असतात आणि नाश्ता वगैरे त्यांचा काही सुरू असतो. नाश्ता जेव्हा त्यांचा सुरू असतो तेव्हा आता त्यांची चर्चा सुरू असते की कसं काय, कोणीनी काय करायचं काय नाही. आणि त्याच वेळेला आता त्यांच्या गप्पा छान रंगलेल्या असतात आणि सायलीही त्यांच्यासोबत असते. चर्चा करायला सायलीन कामही करत असते, कारण सायलीला डबा सुद्धा बनवायचा असतो. त्यामुळे सायली दोन्ही काम एकदम करत असते. सायलीकडे खूप जास्त जबाबदारी असते, पण सायली जेव्हा काम करत असते ना किचनमध्ये
तेव्हा ती यांच्या बोलण्याकडे तिचं लक्ष असतं आणि त्यामुळे चपात्या करता तिचा हात आहे ना डायरेक्टली त्या तव्यावर जातो आणि तिच्या हाताला चटके लागतात. जसे तिच्या हाताला चटके लागतात ना, तसं आता लगेचच प्रतिमा तिच्यासाठी किचनमध्ये धावत जाते आणि प्रतिमा तिला म्हणत असते की थांब अगं थांब, काय झालं अगं थांब मुली, आणि तुझं काय तन्वी, काय असं करतेस तुला जरा पण लक्ष देता येत नाहीये का? असं नका करत जाऊ, थोडंसं तरी लक्ष देत जाना. असं केलं तर कसं होईल? आणि असं बोलून सायलीला ती बोल बसवते आणि सायलीला म्हणते, सायली इथे बस, शांत बस. आणि त्यानंतर आता तिच्या हातावर हळूच फुंकर मारत असते. फुंकर मारताना ती माईन्स तिला हाक मारत असते आणि माईन्स तिला म्हणत असते की हे बघ, तुला त्रास होतोय, मला कळते, पण थांब. आणि असं बोलून तिच्या हळूच फुंकर मारते आणि तन्वी अशा उल्लेख करत असते. तन्वी बोलल्याबरोबर आता ती भानावर येते, पण त्याच वेळेला कल्पना म्हणते की अगही तुला तन्वीप्रमाणेच आहे, बिनधास्तपणे तू तन्वी बोल, काही त्याचा उपयोग नाही आहे, टेन्शन नको घेऊस, असं देखील म्हटलं जातं. आणि मग जेव्हा तन्वीचा उल्लेखच केला जातो ना, तेव्हा मात्र आता सायलीलाच प्रतिमा म्हणत असते की अगं सायली, तू काम करताना असं करत नको जाऊ, हळू करत जावाला माहिती, तुला दगदग होते, सगळ्या काही गोष्टी मी समजते, पण जरा थांब ना, शांत हो. आणि त्याच वेळेला तिच्या हातावर जे काही जखम लागलेली असते त्याला पदराने ती हळूहळू होई ना ड्रॉप करत असते आणि त्यावेळेला सायलीलाही खूप छान वाटत असतं. सायली विचार करत असते की बरं झालं, म्हणजे तिलाही आता एकदम असं जवळून हे वाटत असतं, खूप छान वाटत असतं की तिच्यासोबत जे काही घडत आहे त्यामुळे तीही खूप जास्त खुश असते. तर दुसरीकडे मात्र आता तिच्या हातावर मलमही प्रतिमाच लावून देते, त्यामुळे खूप बरं वाटत असतं तिला, म्हणजे आपल्यासारखं मायेच असं कोणीतरी आपल्याजवळ आहे हे फिलिंग ना तिच्यासाठी खूप असतं. आणि त्यामुळेच ना ती आता म्हणते की कुठे काय. मग आता लगेच प्रिया तिथे जाते आणि तिची तयारी वगैरे तिने करायला घेतलेली असते. दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की अर्जुन खाली येतो आणि अर्जुन म्हणतो की मला आधी असं कळलं की नाश्ताना प्रिया करणार आहे, म्हणूनच मी रूममध्येच थांबलो होतो, पण नंतर कळलं बायकोच करते म्हटल्यावर मी लगेच खाली आलो. म्हटलं बायको जी आहे तिच्या हातचा नाश्ता खाणं म्हणजे स्वर्ग सुख. आता इथे प्रियाने पूर्णपणे अंगण वगैरे जे आहे ते झाडून घेतलेलं असतं, कारण तिलाही माहिती आहे की तिच्याशिवाय आता कोणी या गोष्टी करणार नाही. आणि मग तीही म्हणत असते की काय वाट लागली माझी, म्हणजे काय काय गोष्टी कराव्या लागतायत ना, खरंच ना, म्हणजे काय विचार केला होता आणि आज काय सहन करावं लागतंय. आणि असं बोलूनच ना ती आता बाहेर अंगणामध्ये रांगोळी काढायला बसलेली असते. रांगोळी काढत असताना ती आता विचार करत असते, रांगोळी ही तिला धड काढता येत नाही, लहान पोरं तरी चित्र बरी काढतात, पण हिची रांगोळी म्हणजे खतरनाक. आता इथे रांगोळी ती काढत असते आणि तेवढ्यातच ना सायली, अर्जुन आणि कल्पना हे बाहेर येतात आणि त्यावेळेला आता तिची रांगोळी बघत असतात. रांगोळी बघून नात यांना आता हसूच येतं. मग आता कल्पनाही म्हणू लागते की अरे अर्जुन, तू बघ ना, ते लहान असताना एका चित्रकलेच्या रूममध्ये चित्र काढलं होच, त्यापेक्षा तुझं चित्र ना, म्हणजे ह्या रांगोळीपेक्षा तुझं चित्र कित्येक पटीने चांगलं होतं, बघ काय ते काय ती रांगोळी काढली. मग आता प्रिया म्हणत असते की आई, मला जेवढं जमतं ना तेवढं मी करायचा प्रयत्न करते. मग आता कल्पना सुद्धा ना त्या प्रियाला टोमणे मारत असते की नुसतं साडी वगैरे नेसूने ना काही सुद्धा होत नाही, मुळात आहे ना स्वतःमध्ये ते गुण असायला हवेत, मगच तर आपल्याला जे काही करायचं आहे ते होतं. म्हणजे साडी नेसून फक्त आपल्यामध्ये किती संस्कार आहेत आणि आपण किती काही करू शकतो हे असं दाखवता येत नाही, त्यामध्ये स्वतःमध्ये काही बदल असायला हवेत, असं देखील आता बोलून टोमणा मारला जातो. आणि त्यामुळे आता प्रियाला सुद्धा हा टोमणा कळतो की तिला टोमणे मारले जात आहेत, तरी सुद्धा आता ती शांत असते, कारण तिला आता या घरातल्यांच मन वळवायचं असतं.
यांच्या मनात जागा करायची असते, कारण ऑलरेडी तिचा नवराही तिच्या विरोधात उभा राहिलाय. त्यामुळे तिला हे सगळं करावं लागत असतं नाही. तर तिने या सगळ्या गोष्टी काहीच केल्या नसत्या. तिला गरजच पडली नसती. पण आता तिला तिचा माज कमी का झालेला असतो, तर तिला अश्विनही तिच्याशी बोलत नसतो. त्यामुळेच आता तिचा जो माज आहे तो थोडा कमी झालेला असतो. दुसरीकडे अर्जुन जो आहे तो आता नाश्ता वगैरे करतो आणि त्यानंतर तो खरंतर ना महिप्तला भेटायला गेलेला असतो. महिप्तला तो म्हणत असतो की तुझ्या काय नक्की गडबड आहे, तू तोंड का उघडत नाहीयेस, अजूनही तू नागराजबद्दल बोलत नाहीयेस, मग तुला इथून बाहेर पडायचं नाहीये का? तसं असेल तर मग तुझं वकीलपत्र घेणाऱ्या ज्या वकील होत्या त्यांचं कायम म्हणजे त्या इथपर्यंत येऊन कशा काय पोहोचल्या? म्हणजे मला या सगळ्यावरून एक गोष्ट तर कळली की तू इथे असंच राहून कोणालाही कॉन्टॅक्ट वगैरे कॉल वगैरे केलेला नाहीये. मग तुझ्यापर्यंत त्या विशाखा ज्या आहे त्या वकील कशा काय पोहोचल्या? आणि मुळात त्या आल्या तर आल्यात तुला भेटायला, पण तू त्यांना अजूनही तुझं वकीलपत्र दिलेले नाहीयस हेही मला कळले. त्या वकील म्हणून आल्या होत्या, पण खरं हॅप्पी झालेली असते, तिला आनंद झालेला असतो आणि त्यामुळेच ती आता विचार करते की चला खाईनली सगळ्या काही गोष्टी नीट होतात. दुसरीकडे आता नागराज आणि महिप्त जेलमध्ये बोलत असतात. तर नागराज म्हणत असतो की काही झालं तरी तोंड उघडलंस ना तर लक्षात ठेव, तुझ्याबद्दल मी किती आणि काय काय बोलू शकतो ते. मग आता तो शांत असतो. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं की खूप जास्त भडकलेली असते. साक्षी म्हणत असते, तुझा मोबाईल दाखव. मोबाईल नाही दाखवला तर ती पिसायला सारखी करते, सुरा वगैरे घेतल येते आणि तिला मारायचा प्रयत्न करत असते. त्यावर सचिन म्हणतो की काय झालंय, शांत हो. आणि आता अॅनिव्हर्सरी असते सायली अर्जुनची आणि त्याचसाठी सगळ्यांना सरप्राईज द्यायचं असतं. त्याची तयारी आता सुरू असते. मग कसं करायचं आहे, काय करायचं आपण, छान त्यांना सरप्राईज देऊया. आता आपण तसंही एकत्र आहोत सगळेजण, असे त्यांचं बोलणं सुरू असतं. तेवढं तर सायली अर्जुन येतात. सायली अर्जुन आल्यावर ती लोक विषय चेंज करतात, पण सायलीला बरोबर ओळखलेलं असतं. तुम्ही सगळे जण आमच्या अॅनिव्हर्सरीबद्दल बोलताय ना? तर अस्मिताही म्हणते की हो, तरी तुमची तिसरी अॅनिव्हर्सरी असली तरी सुद्धा लग्न झाल्यापासून ही खरी अॅनिव्हर्सरी असणार आहे. त्यामुळे आपण ती अॅनिव्हर्सरी धूमधडाक्यात साजरी करायची असंही म्हटलं जात असतं. त्यामुळे सायली अर्जुन खूप जास्त खुश असतात. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.